Hi everyone, thank you very much for clicking this video. Welcome to Mamta Academy. Today we are going to learn pair vowels. So friend, see this. This is our series Sound of Vowel. Vowels. How many vowels in English language? There are 5 vowels in English language. बघा हे वॉवेल तुम्ही बघू शकता 5 वॉवेल आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा पेअर वॉवेल. पेअर म्हणजे काय बघा, पेअर वॉवेल. पेअर वॉवेल म्हणजे जोडून, या वॉवेलला जोडून. बघा आता जोड स्वर. जोड स्वर म्हणजे काय, आता ए आणि आय या वॉवेलला जोडून जो तिसरा जोड स्वर पेअर वॉवेल जो तयार होतो त्याला आपण जोड स्वर असं म्हणत असतो. बघा त्याच्यामध्ये सुद्धा आता ए आय आणि डबल ई असे चार पाच प्रकारचे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये जोड स्वर मध्ये. आज आपण बघणार आहोत ए आणि आय याला जोडून ए आय हा जोड स्वर तयार होतोय. त्याचे प्रोनाउन्सिएशन, त्याचे उच्चारण 2 प्रकारे येतात. बघा ए अ आणि दीर्घ ए असं. आता ए अ चे आपण हे खाली एक्झाम्पल घेतले आहे, काही एक्झाम्पल घेतले आहेत आणि काही शब्द त्यांच्या माध्यमातून ए अ हा उच्चार कसा येतो ते आपण व्यवस्थित समजून घेऊ. बघा ए आय या जोड स्वराच्या ए अ असा उच्चारण कोणत्या शब्दांमध्ये ए अ उच्चारण होत असतो ते आपण बघणार आहोत. आणि तसे काही शब्द आपण हे निवडले आहे. बघा खाली एक्झाम्पल एअर. आता याच्यामध्ये ए अ तुम्हाला दिसतंय, ए आणि आय. बघा सगळ्या शब्दांमध्ये तुम्हाला दिसेल ए अ ए अ. आता या शब्दांमध्ये आपण याचा उच्चार कसं करणार आहोत, ए अ असं उच्चार करणार आहोत. ए आणि आय जवळ आलं तर ए अ उच्चार करणार आहोत. आणि अजून एक्झाम्पल आपण घेऊ तेव्हा दीर्घ ए असं उच्चार त्या शब्दांमध्ये येणार आहे. बघा तर हे पहिलं एक्झाम्पल बघा, एअर. एअर मध्ये हे आर लागला आहे त्यामुळे एअर असं उच्चार होते. आणि हे आहे ए, ए अ र, ए अ ए अ असं उच्चार याचे झालं आणि आर लागला म्हणून एअर. एअर म्हणजे काय, हवा. असे काही शब्द असतात. हे शब्द आपल्याला हे स्वर व्यवस्थित समजले की, हे शब्द व्यवस्थित क्लिक झाले की आपल्याला रीडिंग मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि खास करून वाचन मध्ये ह्या अशा शब्दांना आपण अडखळत असतो. आपल्याला हे असे शब्द यांचे उच्चार कसे करावे, त्यांचे प्रोनाउन्सिएशन कसं करावं हे येत नसतं. त्यासाठी ही ट्रिक आपली महत्वाची आहे. बघा रीडिंग एक वेळेस व्यवस्थित झालं की आपल्याला क्लिक होत जातं, आपल्याला समजत जातं की याचे उच्चार कसं करायचे, याचे उच्चार कसं करावं. बघा आता दुसरं एक्झाम्पल हिअर. हिअर म्हणजे काय, केस. याच्यामध्ये सुद्धा ए अ असा उच्चार इथे येतोय, ए अ. पेअर. पेअर म्हणजे काय, जोडी. आता आपले वॉवेल सुद्धा पेअर वॉवेल असं बघा इकडे लिहिलंय आपण, पेअर. पेअर पेअर वॉवेल जोडी म्हणजे 2 शब्द जोडून जे तयार करतो त्याला आपण जोडी असं सांगत असतो. 2 वस्तू किंवा 2 शब्द असं त्यांना आपण पेअर असं सांगत असतो. ब्रेन. ब्रेन म्हणजे काय, मेंदू. याच्यामध्ये सुद्धा ए असं उच्चार येतो, ब्रेन. ए अन ए अ ए अ असं उच्चार. हे उच्चार मध्ये लपलेले असतात, ते आपल्याला रीडिंग करत असताना हेल्प करत असतात. चेअर. चेअर बघा, चेअर म्हणजे काय, खुर्ची. चेअर म्हणजे काय, खुर्ची. तिथे सुद्धा ए अ असं उच्चार येतंय, ए अ, चेअर. आता पुढचं एक्झाम्पल बघा, स्टेअर. स्टेअर म्हणजे काय, पायरी. इथे सुद्धा ए अ असं उच्चार येतंय. फेअर. फेअर म्हणजे स्वच्छ, स्पष्ट. इथे सुद्धा ए अ असा उच्चार होते. पुढचं एक्झाम्पल बघा, लेअर. लेअर म्हणजे गुहा. इथे सुद्धा आपल्याला
ए अ असा उच्चार दिसत आहे. बघा, ए अ असा उच्चार आपल्याला दिसत आहे. असे काही शब्द असतात त्यांच्यामध्ये ए अ उच्चार येतात आणि अजून दुसरा उच्चार दीर्घ ई केव्हा होतो ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा, हे व्यवस्थित बघून घ्या आणि स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या. याच्यानंतर आपण पुढचं बघणार आहोत. हे एक्झाम्पल परत आपण दीर्घ ए असा उच्चारांचे घेणार आहोत. चला बघा, आपण ए अ चे उच्चारण बघितले बरोबर. आता आपण बघणार आहोत दीर्घ ए असा उच्चार कोणत्या शब्दांमध्ये येतो. जेव्हा ए आणि आय जोडून म्हणजे ए आय हे शब्दांमध्ये जेव्हा येतं तेव्हा ए असा दीर्घ उच्चार केव्हा होतो ते बघणार आहोत. बघा, आपण बघत आहोत पेअर वॉवेल म्हणजे जोडून शब्द तयार केले, जोडून जे तयार करतो आपण म्हणजे दोन वॉवेल जोडून एक वॉवेल तयार करतो त्याला आपण पेअर वॉवेल असं म्हणत असतो. बघा, ए आय या जोड स्वराच्या दीर्घ ए असा उच्चारण. आता खाली शब्द बघा, चेन. चेन म्हणजे काय? साखळी. याच्यामध्ये ए असा उच्चार होते. तुम्ही वाचून बघा. बघा, चेन. आता याच्यावर एक मात्रा आलाय, हे याचे एक मात्रा हा असतो, याच्या ए असा उच्चार होतो बरोबर. एक मात्रा असेल तर आपण मराठीमध्ये आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते व्यवस्थित बघितले आहे. चेन म्हणजे काय? साखळी. ब्रेन म्हणजे काय? मेंदू. आता इथे सुद्धा ए असं ब्रेन ए असा उच्चार होते. बघा, ए आयच्या ए असा उच्चार. दोन उच्चार होतात बघितले, पहिलं बघितलं, आता हा दुसरा. बघा, ट्रेन म्हणजे आगगाडी. आता पुढचं बघा, पुढचं एक्झाम्पल काय आहे? ग्रेन म्हणजे काय? धान्य. ए असं उच्चार होते. ड्रेन म्हणजे काय? नाली, गुहा बरोबर. रेन म्हणजे काय? पाऊस. माहिती आहे ना? आय होप तुम्हाला हे उच्चारण व्यवस्थित कळले असेल, कारण हे उच्चारण व्यवस्थित समजले की आपल्याला रीडिंग मध्ये खूप हेल्प करतात. हे तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे. व्यवस्थित प्रॅक्टिस केली की आपल्याला यांचे प्रोनाउन्सिएशन कसे होतात, कसे त्यांचे प्रोनाउन्स करावे हे आपल्याला व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करून सगळं समजतं. आय होप समजलं असेल. आमचे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक बटन हिट करा. सो फ्रेंड, बाय बाय.